सर, शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या मातोश्री यांच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावर आज सुनावणी झालेली आहे. नेमकं नाही, काय? सुनावणी नाही झाली. मी मेन्शन केली होती. मेन्शन केल्यानंतर कोर्टाने सांगितलं की अदर साईडला नोटीस काढा, उद्या मेन्शन करा आणि उद्या मेन्शन करून मग त्याला असं हिअरिंगची तारीख येईल. त्याच्यामुळे उद्या असं ती मेन्शन केलं जाईल आणि फिक्स करून घेण्याचा आमचा असणारा प्रयत्न आहे की अग्निवीरची मॅटर लवकरात लवकर हिअरिंगला यावी. हा आमचा प्रयत्न चाललेला आहे. देशात पाहायचं तर अनेक अशी अग्निवीरांचे प्रश्न जे आहेत ते निर्माण होताना दिसत आहेत. याकडे कशा प्रकारे बघताय? सरकारनं पुनर्विचार करावा यासाठी मोठ्या प्रमाणात ते आम्ही विरोध असं होत पेटिशनमध्ये असं म्हटलेलं आहे की आणि त्याची पुनर्विचार करण्याच्या ऐवजी अग्निवीर ही सुद्धा इंडियन आर्मी ॲक्टपासूनच निर्माण झालेली आहे. तिथनंच पॉवर्स सेंट्रल गव्हर्मेंटला येतात. त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामिलिटरी करा, मिलिटरी करा किंवा इतर अलाइड करा किंवा कुठल्याही ह्याला करा, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा तुम्ही त्याला बॅटलफील्डवरती घेऊन गेलात की त्याला आर्मी ॲक्ट लागतो. त्याच्यामुळे ते आम्हाला सर कोर्टाला दाखवून द्यायचं आहे. दिल्लीमध्ये अग्निवीरची असणारी योजना संविधानिक आहे म्हणून जजमेंट झालं. त्याच्या पुढे ते गेलं नाही जजमेंट. आम्ही असा आता प्रयत्न चाललेला आहे की अग्निवीर हा ज्यावेळेस फ्रॉन्टियरवरती लढायला जातो आणि तिथे शहीद होतो त्यावेळेस त्याला असणारा इंडियन आर्मी ॲक्ट लागला पाहिजे आणि इंडियन आर्मी ॲक्ट लागून त्याला जे काही मोबदला आहे तो पूर्ण मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. दुसरीकडे एक राजकीय प्रश्न देखील आहे. तर टिपू सुलतान या नावावरनं मोठ्या प्रमाणात वादंग सध्याला महाराष्ट्रात पेटताना दिसतोय. कशा प्रकारे बघताय भाजप विरुद्ध कसं एक मी असं म्हणेन की इथे लोक मी आज जे म्हणेन ते कधी मान्य करणार नाहीत. पण जी काही परिस्थिती मला दिसते ती इथे असताना ज्याला इंग्रजी शब्द आपण जेनोसाईड म्हणतो किंवा सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचं झालं तर गोधरा. मला परिस्थिती इथे आपण गोधराकडे जातोय की काय असं मला त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्यामुळे असणारं जेवढं हेट्रेड एकमेकांच्या विरोधात निर्माण करता येईल तेवढा हेट्रेड करण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि नुसता तिथे नाही तर मी असं म्हणेन इव्हन मीडिया त्याच्यामध्ये असणारं इन्वॉल्ड आहे. की महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये शिफ्ट आपल्याला असणारा झालेला दिसतोय की मुस्लिम्स आर नो लॉंगर विथ काँग्रेस. तेव्हा त्यांना एक कुठला तरी पक्ष चूज करायचा होता. त्यांनी असणारा AMIM हा असणारा चूज केला आणि या इथल्या सगळ्या मीडियानी एक उभं असं केलं की 123 जागा MIMच्या आल्या. म्हणजे जसं काय हे पहिल्यांदाच आलं. उलट मी असं म्हणेन की काँग्रेसबरोबर ज्यावेळेस मुस्लिम होता किंवा इतर पक्षांबरोबर ज्यावेळेस मुस्लिम होता त्यावेळेस मुस्लिम रिप्रेझेंटेशन हे दुप्पट होतं. म्हणजे ते 123 आता मुस्लिम निवडून आलेले आपल्याला दिसतात आहेत. त्यावेळेस ते असताना 240 ते 250च्या आसपास ती स्ट्रेंथ असायची आहे. मीडिया हे फेल झालेलं आहे ते मी म्हणेन सामान्य माणसाला कन्वे करण्यासाठी की मुसलमानांच्या जागा या निवडणुकीमध्ये कमी आलेल्या आहेत हे सांगण्यामध्ये तिथे असणारं फेल्युअर झालेलं आहे. तर उलट त्या ठिकाणी असणारं MIM मार्फत ज्या मिळालेल्या जागा आहेत, कसं राजकारण आता मुसलमानांच्या ताब्यात जातं आहे आणि आता हिंदूंनी सावध राहावं आणि तलवारी काढून राहावं असं जे आहे ते राजकारण मला या ठिकाणी दिसते. म्हणून मगाशी असताना म्हणाल की देशभरामध्ये दुसरा गोधरा घडण्याची मला शक्यता त्या ठिकाणी दिसते. पण त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सपकाळ जे आहेत काँग्रेसचे त्यांचं असं म्हणणं, त्यांची तुलना त्यांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत.
कुठेतरी त्याचाच प्रत्यय म्हणावा हे मी असं म्हणेन मी असं म्हणेन तिथे की शिवाजी महाराज होते, टिपू सुलतान होते. दोघांचाही लढा ब्रिटिशांच्या विरोधात होता. औरंगजेबबरोबर एक शिवाजी महाराजांचा लढा होता. टिपू सुलतानचा लढा हा ब्रिटिशांच्या विरोधात लढा होता. टिपू सुलतानच्या असताना हरवण्याच्या ह्याच्यामध्ये पेशवाई जॉईन झाली. आता मी कोण जॉईन झाले सांगत नाही, पण आता हा इतिहास माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना की कृपा करून जरा इतिहास वाचा, आणि तोही कोणाचा तर RSSनी लिहिलेल्या कार्यकर्त्याचा इतिहास वाचा. तर अशी स्टेटमेंट्स मुख्यमंत्री करणार नाहीत असं मला वाटतंय. थँक्यू. पहलगाम मधला जो हल्ला झालेला होता त्यामधले जगदाळे कुटुंब जे आहे पुण्यातलं, त्यांना कुठेतरी शासकीय नोकरी समावेश करून घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती, मात्र अद्यापपर्यंत जगदाळे मला त्याच्यातलं माहीत नसतं, मग काही. थँक्यू.